सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी. अहो जमलं का काही? सगुणाने संतोष यांना विचारलं. नाही ग, जागा तर खूप छान आहे, पण परत तेच, आपल्या बजेटमध्ये नाही. सगुणा म्हणजे संतोष यांची बायको. खूप दिवसांपासून नवीन घराच्या शोधात ते होते, पण प्रत्येक वेळी त्यांचं बजेट आडवं येत होतं. खामगाव नावाच्या छोट्या गावात राहत असलेलं ते कुटुंब. आर्थिक परिस्थिती हालाकीची अशी नव्हती, पण बेताचीच. संतोष शेती करायचे आणि सगुणा या गृहिणी होत्या. त्यांना 2 मुलं, समीर आणि शेखर. जुळे असल्याने दोघे एकाच वयाचे. दोघांचेही शिक्षण आता जवळपास संपायलाच आलं होतं. काही वर्षातच ते लग्नाच्या वयाचे होणार होते. पण ते ज्या घरात राहत होते त्या घरातील जागा मुलांचे लग्न झाल्यावर त्यांना पुरणार नव्हती. तसे आता सुद्धा ते एका छोट्या बंगल्यातच राहत होते, पण त्या बंगल्यात 2 बेडरूम्सच होत्या. एक सगुणा आणि संतोष यांची आणि दुसरी त्या मुलांसाठी. बंगल्याचा परिसर छोटा असल्याने तोच बंगला पाडून मोठा करण्यासाठी वाव नव्हता. नवीन घर मिळालं की राहता बंगला विकून टाकायचा आणि नवीन घरात राहायला जायचं अशी त्यांची योजना होती. 60 लाखांचं त्यांचं एक पर्सनल लोन सुद्धा मंजूर होऊन ते पैसे तसेच त्यांच्या खात्यात बरेच दिवस पडून होते. एके दिवशी संतोष वर्तमानपत्र वाचत असताना त्यांना एक छोटी जाहिरात दिसली. बंगला त्वरित विकणे आहे. 5 बेडरूम्स, 1 स्वयंपाकघर, 1 हॉल आणि बंगल्यासमोर मोकळा आवार. बंगल्याचा फोटो सुद्धा दिला होता. बंगला गावापासून बराच लांब होता. बघता क्षणी संतोष यांना तो बंगला आवडला, पण स्वतःशीच निराशेने हसत, कितीतरी लाखात असेल हा बंगला, आपल्याला काय उपयोग, असे पुटपुटत ते पान उलटणार तेवढ्यात त्यांची नजर त्या बंगल्याच्या किमतीवर गेली. काय? स्वतःलाच प्रश्न विचारल्यासारखे संतोष पुटपुटले. संतोष स्वयंपाकघरात आले आणि स्वयंपाक करत असलेल्या सगुणाला ती जाहिरात दाखवत संतोष म्हणाले, कसा वाटतोय बंगला? सगुणाने उत्सुकतेने तो बंगल्याचा फोटो पाहिला आणि संतोष यांच्याकडे बघत म्हणाली, आपल्याला काय उपयोग आहे याचा? अगं फक्त 40 लाख, संतोष म्हणाले. तसं सगुणाला धक्काच बसला. एवढा सुंदर बंगला आणि 40 लाख? सगुणाला हर्षवायूच व्हायचा बाकी होता. अहो चला आत्ता लगेच आपण जाऊ तिकडे, प्रत्यक्षात बघून येऊ, सगुणा म्हणाली. संतोष यांनी त्या नंबरवर फोन केला. मी संतोष घोले बोलतोय. तुमची बंगला विकायला असल्याची जाहिरात मी पाहिली. आम्हाला बंगला बघायला यायचं आहे. ठीक आहे, या तुम्ही आज. येताना आधी फोन करून या, पलीकडील व्यक्ती बोलली. तसे दोघे झटपट तयार झाले आणि बंगल्याकडे जायला निघाले सुद्धा. रविवार असल्यानं मुले सुद्धा त्यांच्याबरोबर बंगला बघण्यासाठी गेली होती. ते बंगल्याजवळ पोचले. गावापासून बंगला बराच बाहेर असल्यानं आजूबाजूस वस्ती अशी नव्हतीच. सगुणा, फारच एकाकी दिसतोय ग हा बंगला, संतोष म्हणाले. अहो कदाचित म्हणूनच इतक्या स्वस्तात विकत असतील. कुठे ना कुठेतरी तडजोड करावीच लागणार आता, सगुणा म्हणाली. सगळे आत जायला निघाले. त्यांनी मुख्य दारावरची बेल वाजवली, पण ती वाजली नाही. तसे ते आतील आवारात इकडे तिकडे कोणी दिसते आहे का ते पाहू लागले. अहो दाराला तर कुलूप आहे, सगुणा ते कुलूप पाहून म्हणाली. तसे मागून स्कूटरच्या हॉर्नचा आवाज आला. स्कूटरवरून एक म्हातारा येत होता. तो त्यांच्या जवळ आला. कोण हवंय? त्याने विचारलं. आम्ही घोले, बंगला बघायला आलो आहोत, संतोष म्हणाले. ओ हो, आपणच फोन केला होतात. मी मारणे. तुम्ही फोनवर माझ्याशीच बोलला होतात. या, बंगला दाखवतो, मारणे म्हणाले. त्यांनी कुलूप उघडलं आणि सगळे आत गेले. त्यांनी हॉलचा दरवाजा उघडताच खूप कुबट वास यायला लागला. सगळीकडे जळमटे होती, जसे काही तो बंगला कित्येक वर्षे उघडला नव्हता. ते हॉलमध्येच थांबले आणि इकडे तिकडे बघू लागले. कोणी राहत नाही वाटतं इथे. बरीच वर्ष बंद दिसतोय बंगला, संतोष म्हणाले. हो, बरीच वर्षे झाली कोणी राहत नाही इथे. धोत्रे साहेबांचा हा बंगला आहे. ते जाऊन खूप वर्ष झाली. त्यांच्या मुलाने आता हा बंगला विकायचं ठरवलंय. तो अमेरिकेत असतो, त्यामुळे हा बंगला कित्येक वर्षे झाली पडूनच आहे. मी धोत्रे साहेबांकडे कामाला होतो. त्यांच्या मुलाने फोन करून मला बंगला विकण्याबाबत मदत करायची विनंती केली. धोत्रे कुटुंबियांचं इथे आता कोणीच नाही, म्हणून सध्या मीच या बंगल्याच्या विक्रीबद्दल बघतो, मारणे म्हणाले.
पण इतक्या स्वस्तात कसं काय विकत आहेत हा बंगला? सगुणाने विचारले. याबद्दल मला माहीत नाही. पैशाची गरज असेल त्यांना कदाचित, आणि तसा बंगला बऱ्यापैकी गावापासून लांब आहे म्हणूनही असेल कदाचित, असा माझा अंदाज आहे, मारणे म्हणाले. ते आता हॉलमधून आत जाऊ लागले. तशा त्यांना एक एक खोल्या दिसायला लागल्या. सगळीकडे जळमटे होती, अंधार होता. ते बोलत असल्याचा आवाज त्या सर्व खोल्यांमधून घुमत होता. ते स्वयंपाकघरात आले. त्यांनी पाहिलं तर ओट्यावर एक कबूतर मरून पडलं होतं आणि त्याला मुंग्या लागल्या होत्या. तसे संतोष यांनी सगुणाकडे पाहिले. सर्व बंगला त्यांनी आतून पाहिला आणि आता ते मागील दारातून बंगल्याबाहेर असलेल्या आवारात आले आणि बंगल्याभोवती फिरायला लागले. फिरता फिरता त्यांना एके ठिकाणी खूप चिखल दिसला. तिथे खूप साऱ्या माश्या घोंगावत होत्या. तिथून घाण वास येत होता. तिथून जाताना त्यांनी पाहिलं तर एक काळे मांजर मरून पडलं होतं. सगळे आवार बघून ते परत बंगल्याच्या मुख्य दारापाशी आले. ठीक आहे, कळवतो आम्ही, संतोष म्हणाले आणि ते सगळे तिथून निघून घरी आले. सगुणा, मला तरी तो बंगला फार विचित्र वाटला. आज जाताक्षणी तिथून निघून जावं असं वाटत होतं. असा कधी कोणी बंगला ठेवतात का, आणि तेही विकायला? संतोष सगुणाला म्हणाले. तुमचं बरोबर आहे, मला सुद्धा विचित्र वाटला बंगला, पण कदाचित तो नीट ठेवला नाही म्हणूनही असेल. आपण जर त्याची नीट डागडुजी केली तर भन्नाट होईल बंगला. जास्तीत जास्त अजून वरती 5-6 लाख लागतील. ते धरून सुद्धा आपल्या बजेटमध्ये आरामात बसतो तो बंगला. मला वाटतं आपण घेऊन टाकू. महिन्याभरात एकदम मस्त करून घेऊ बंगला आणि जाऊ राहिला. हे बघा, आपल्याला कमीत कमी 3 बेडरूम्स लागणार आहेत, कारण समीर नंतर आता लगेच शेखरच्याही लग्नाचं बघायला लागेल. जर हा बंगला घेतला तर त्याला 5 बेडरूम्स आहेत. तशाही 2 जास्त मिळत आहेत, आणि तेही एवढ्या स्वस्तात. आपण हा चान्स सोडताच कामा नये. सगळं जुळून आलं आहे. करून टाका फोन त्यांना लगेच आणि चेक देऊन टाकू. मंजूर झालेले लोनचे पैसे अजून किती दिवस तसेच ठेवणार आहोत आपण? सगुणा सर्व भविष्यातील गोष्टी विचारात घेऊन संतोष यांना सांगत होती. संतोष यांना सुद्धा त्या सगळ्या पटल्या. ठीक आहे, तू बरोबर बोलतीयस, मी आता लगेच फोन करतो त्यांना, संतोष म्हणाले. आणि तसा त्यांनी मारणे यांना फोन केला आणि त्यांना तो बंगला घ्यायचा असल्याचं कळवलं. पुढचा सगळा आठवडा बंगला विकत आणि ताब्यात घेण्यासाठीच्या कार्यवाहींमध्ये गेला. सगळे सोपस्कार पार पडले आणि बंगला त्यांनी ताब्यात घेतला. सर्व कुटुंब खुश होतं. मुले जास्तच खुश होती, कारण आता त्या दोघांना त्यांची एक एक स्वतंत्र खोली मिळणार होती. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना राहता बंगला विकण्याची आता गरज नव्हती. मंजूर झालेल्या लोनच्या किमतीपेक्षाही कमी किमतीत त्यांना इतका चांगला बंगला मिळाला होता. सगळ्यांनी एकत्र बसून फर्निचर, रंग, बाग बगीचा आणि इतर गोष्टींबाबत बोलणी केली आणि ठरल्याप्रमाणे एका कंत्राटदाराला बंगला रिनोव्हेशनचं काम दिलं. महिन्याभरात पूर्ण बंगला चकचकीत झाला. आता तो बंगला फार सुंदर दिसत होता. त्यांनी हळूहळू त्यांचे सामान जुन्या बंगल्यातून नवीन बंगल्यात हलवायला सुरुवात केली. जुलैमधील शनिवारचा दिवस होता तो. वास्तुशांतीची पूजा सुरू होती. ठराविक नातेवाईकच आले होते. पूजा संपली, दुपारची जेवणं उरकली आणि सगळे नातेवाईक जेवण करून निघून गेले आणि घोले कुटुंबियांचा त्या दिवशी घरात प्रवेश झाला. दुपारी सगळ्यांनी आपापल्या खोल्यांमध्ये विश्रांती घेतली. काही वेळाने संध्याकाळचा चहा झाला. सगळे बाहेर खुर्च्या टाकून बाहेरील आवारात बसले होते. अंधार पडू लागला तसे सगळे आत गेले. सगुणा स्वयंपाकघरात जाऊन रात्रीचा स्वयंपाक करायला लागली. मुले आपापल्या खोलीत आणि संतोष हॉलमध्ये टीव्ही बघत बसले होते. अचानक एक काळं मांजर स्वयंपाकघराच्या खिडकीतून जोरात उडी मारून आत ओट्यावर आलं आणि कर्कश्य ओरडलं. सगुणा ते पाहून जोरात किंचाळली. तसे सगळे तिथे आले. संतोष यांनी त्या मांजराला हकललं, पण ते जायला तयार नव्हतं. काठीनं ढोसून ढोसून त्यांनी त्या मांजराला बाहेर काढलं आणि खिडकी लावून घेतली. फारच भयंकर मांजर होतं, सगुणा म्हणाली. सगळ्यांनी जेवणं उरकून घेतली आणि मग सगळे आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला निघून गेले. रात्री 11:30ला सगुणाला कसल्या तरी आवाजाने जाग आली. सगुणा उठली. बाहेर जाऊन बघितलं, पण बाहेर काहीच नव्हतं. ती स्वयंपाकघरात आली, ग्लासभर पाणी प्यायले आणि पुन्हा बेडरूममध्ये जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी तिने संतोष यांना आलेल्या आवाजाबद्दल कानावर घातलं. अगं, भास झाला असेल तुला.
किंवा असेल कुठला तरी बाहेरचा आवाज, संतोष म्हणाले. सगुणानेही त्या प्रसंगाकडे दुर्लक्ष केलं. तो दिवस तसाच गेला. संध्याकाळ झाली. सगुणा, अगं आपलं उरलेलं काही सामान आणायचं आहे आपल्या जुन्या बंगल्यामधून. मी मुलांबरोबर जाऊन घेऊन येतो. 7-8 वाजेपर्यंत येतो, संतोष म्हणाले. सगुणाने ठीक आहे करत मान डोलावली. तसे संतोष आणि मुले सामान आणायला निघून गेली. सगुणा रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. तुफान पाऊस सुरू झाला. 8 वाजून गेले तरी संतोष आणि मुलांचा पत्ता नव्हता. तसे संतोष यांचा फोन आला. अगं इकडे रस्त्यात खूप मोठं झाड पडलंय आणि रस्ता बंद झालाय. पाऊस पण प्रचंड आहे. आजची रात्र आम्ही इथेच राहतो आणि सकाळी येतो, संतोष म्हणाले. ठीक आहे असे सगुणा म्हणाली आणि तिने रात्रीचं जेवण उरकून घेतलं आणि झोपायला आपल्या खोलीत गेली. रात्री पुन्हा तिला काहीतरी विचित्र आवाज येऊ लागले. ती घरात एकटी असल्याने थोडी घाबरली, पण उठून त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. एक माणूस आणि बाईच्या रडण्याचा आवाज येत होता. सगुणा खूप घाबरली होती. ती इकडे तिकडे बघत होती, पण आवाज कुठून येत होता हे तिला कळत नव्हते. तिने दिवा लावण्याचा प्रयत्न केला, पण ते लागले नाहीत. वीज गेली होती. तिला आता ते आवाज अधिक स्पष्ट येत होते. बेसिनच्या बाजूने ते आवाज येत होते. ती धीर एकवटून तिथे गेली आणि अंदाज घेतला तर बेसिन शेजारील भिंतींमधून ते आवाज येत होते. सगुणा प्रचंड घाबरली. ती परत तिच्या बेडरूमकडे पळत जायला निघाली. अचानक ओट्यावर धपकन काहीतरी पडल्याचा तिला आवाज आला. तिनं मागे वळून बघितलं. ओट्यावरची खिडकी खाडकन उघडली गेली होती. कदाचित बाहेर होणाऱ्या वादळामुळे ती उघडली गेली असावी. तिला ती खिडकी बंद करण्याचं धाडसही झालं नाही. ती पुन्हा बेडरूमकडे जायला वळाली. तेवढ्यात तिला पुन्हा ओट्यावर धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. तिने भीत भीत मागे पाहिलं तर तेच मांजर पुन्हा एकदा ओट्यावर आलं होतं. त्याचे डोळे अंधारात चमकत होते. फार भयानक वाटत होते ते जोर जोरात गुरगुरत होते. सगुणा खूप घाबरली. तिथून ती जोरात पळाली आणि बेडरूम मध्ये येऊन तिने आतून दाराला कडी लावली. तिने बेडरूम मधून संतोष यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. ती तशीच बेडवर दोन्ही पाय पोटाशी घेऊन बसली. तिचे हृदय जोर जोरानं धडकत होतं. ती विचार करत होती, कोणाचे आवाज असतील ते? त्या भिंतीमधून कसे येत आहेत? बसल्या बसल्या तिचे डोळे हळूहळू मिटू लागले. रात्रीचा 1 वाजला होता. तसे अचानक तिच्या उजव्या दिशेच्या भिंतीमधून टकटक असा आवाज झाला. तशी ती दचकून जागी झाली. पुन्हा तिला एका बाईचे आणि पुरुषाचे रडणे ऐकायला आले. सगुणा आता भीतीनं रडवेली झाली. कधी एकदा सकाळ होते असे तिला झाले होते. बाहेर प्रचंड पाऊस आणि विजा थांबायचं नाव घेत नव्हते. काही वेळानं ते आवाज यायचे बंद झाले. तशी हळूहळू तिला झोप लागली. काही वेळानं दारावर टकटक झालं आणि बाहेरून हाक ऐकू आली. सगुणा, ए सगुणा, दार उघड. त्या हाकेने तिला जाग आली. तिने डोळे उघडून पाहिलं तर सकाळ झाली होती. तिने बेडरूमचं दार उघडलं आणि पळतच हॉलमधील दार उघडायला ती पळाली. तिने दार उघडलं आणि संतोष आणि मुलांना पाहून तिला स्वर्गात आल्यासारखं वाटलं. तिचा एकंदरीत अवतार बघून संतोषनं काय झालं असं विचारलं असता तिनं घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तू स्वप्न पाहिलं असशील सगुणा, संतोष म्हणाले. नाही, अहो स्वप्न आणि सत्य यातील फरक कळतो मला. त्या भिंतींमधून आवाज येत होता रात्री, सगुणा म्हणाली. बरं, बघू आपण, असे म्हणून संतोष यांनी तो विषय तिथेच कट केला. दिवस मावळला. दिवसातील सगळ्या दिनचर्या संपवून रात्री नेहमीप्रमाणे सगळे झोपायला गेले. रात्रीचे 12:30 झाले तसे आता तेच रडण्याचे आवाज संतोष यांना ऐकायला आले. सगुणालाही त्या आवाजाने पुन्हा जाग आली. सगुणा, तू म्हणतेस ते खरं आहे. चल बघू काय भानगड आहे. तसे ते बाहेर आले आणि आवाज येत असलेल्या बेसिनच्या भिंतींपाशी आले. आता एका बाई आणि पुरुषाच्या बरोबर एका लहान मुलाच्या सुद्धा रडण्याचे आवाज त्यांना येत होते. संतोष यांनी त्या भिंतीला हात लावून पाहिलं तर ती भिंत तिथे पोकळ होती आणि त्याला ओल आली होती. संतोष यांना आश्चर्य वाटलं. खरं तर रंगरंगोटी करून 1 आठवडा सुद्धा उलटला नव्हता. संतोष यांनी हलक्या हातानं तिथं मारून बघितलं. त्याच क्षणी त्या भिंतीमधून 2-3 मोठ्या किंकाळ्या ऐकू आल्या आणि आतून जणू काही कोणीतरी भिंत फोडत आहे असे आवाज येऊ लागले. त्या भिंतींचे टवके उडू लागले होते. तसे ते दोघे खूप घाबरले.
त्यांनी मुलांच्या खोलीत पाहिलं तर मुलं शांत झोपली होती. त्यांनी दोन्ही मुलांना उठवलं आणि त्यांच्या खोलीत घेऊन आले आणि दार लावून घेतलं. अचानक त्यांना खूप मोठा आवाज आला, जसे काही भिंतीला भगदाड पडले आहे. त्याचबरोबर किचन मधील भांडी कोणीतरी इकडून तिकडे फेकत असल्याचा आवाज झाला. तसे संतोष यांनी हळूच दार उघडून पाहिलं असता दाराच्या फटीतून त्यांना एक बाई, पुरुष आणि छोटा मुलगा दिसला. तिघेही भयंकर दिसत होते. त्यांचे शरीर भस्म लावल्यासारखे पांढरे पडले होते. डोळे नसल्यातच जमा होते. ते सगळी भांडी इकडे तिकडे फेकत होते. तसे त्या पुरुषाचे लक्ष संतोष यांच्याकडे गेले. तो झर्रकन त्यांच्या दिशेनं झेपावला. तसे संतोष यांनी दार लावून घेतलं. आता तो पुरुष, ती बाई आणि तो मुलगा त्यांचे दार जोर जोरानं वाजवत होते. किती वेळ आत राहाल, तुम्हाला सोडणार नाही. असे शब्द त्यांच्या कानावर पडले. आता सगळे खूप घाबरले होते. हे सगळं काय आहे बाबा? घाबरत थरथरत कापत मुलांनी विचारलं. त्यांच्या डोक्यावर हात फिरवत संतोष सगुणाकडे बघत म्हणाले, आपण एका फार मोठ्या संकटात सापडलो आहोत. उद्या सकाळपर्यंत आपल्याला इथेच थांबावं लागेल. मग बघू काय करायचं ते. जसजशी सकाळ होत होती तसतसा त्यांचा आवाज बंद होत गेला. सकाळ झाली तसे ते अंदाज घेत खोलीतून बाहेर पडले. बाहेरील दृश्य पाहून सगळे खूप घाबरले होते. भांडी अस्ताव्यस्त पडली होती. बेसिनच्या शेजारील भिंतीला मोठे भगदाड पडले होते. हे काय आहे सगळे? कोण असतील ही लोक? घाबरतच सगुणाने संतोष यांना विचारलं. ती माणसं नव्हती हे तर नक्की, संतोष म्हणाले. ते पुढे बोलू लागले. सगुणा, तुझ्या लक्षात एक गोष्ट आली. आपल्याला फक्त रात्री हा अनुभव येतो. संपूर्ण दिवस काहीच होत नाही. त्या दिवशी तू एकटी असताना सुद्धा रात्रीच तुला हा अनुभव आला. असो, आपल्याला या संकटातून बाहेर पडायलाच लागणार आहे. मला वाटतं की जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत आपण आपल्या जुन्या घरीच राहावे. आपण काही सामान आजच आपल्या जुन्या घरी हलवू. संध्याकाळपर्यंत आपण इथून निघाले पाहिजे. तसे मी आजच महादेव यांना भेटतो. बघू ते काही मदत करू शकतात का आपली. तसे सगळे सामानाची आवरावर करू लागले. संध्याकाळचे 4:30 झाले. तसे सगळीकडे अंधारून आलं. ढग दाटून आले. जरुरीचे सगळे सामान बांधून झाले होते. तसे त्यांच्या दारावर टकटक झालं. तसे ते थोडे घाबरले. अहो, कोण असेल? आजूबाजूला तर कोणीच राहिला नाही. जवळपास वस्तीही नाही. मग कोण असणार आहे? सगुणाने संतोष यांना विचारलं. थांब, बघतो मी, संतोष म्हणाले. त्यांनी दार उघडलं. एक लहान मुलगा होता. त्याचे केस विस्कटलेले होते. गरीब घरातील वाटत होता. काय रे, कोण तू? काय हवंय तुला? संतोष यांनी विचारलं. तसे तो मुलगा म्हणाला, माझे आईवडील तिथे थांबले आहेत. त्यांना मदत पाहिजे आहे. ते तिथे अडकले आहेत. बोट दक्षिण दिशेला माळरानाकडे दाखवत तो मुलगा म्हणाला, मी येतो बघून काय झालं आहे ते. असे सगुणाला सांगत संतोष निघाले. अहो, आत्ता कुठे जाता? ढग आले आहेत, अंधार पडतोय. कुठे तुम्ही माळरानाकडे चालला आहात? निघू आपण लवकर आता. सगुणा म्हणाली, अगं लगेच येतो. बघून तर येतो काय झालंय ते. आलोच. असे म्हणून संतोष त्या मुलाबरोबर जाऊ लागले. ते थोडे अंतर आले असता त्यांना एका झाडाखाली एक बाई आणि एक पुरुष मान खाली घालून रडत असल्याचे दिसले. संतोष त्या मुलाबरोबर तिथे पोचले. हेच माझे आई वडील, तो मुलगा म्हणाला. आपणास काही मदत हवी आहे का? संतोष यांनी विचारले. त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. कुठे राहता आपण? संतोष यांनी विचारले असता दोघांनी आपली मान वर केली आणि तिथून दूरवर दिसणाऱ्या संतोष राहत असलेल्या बंगल्याकडे बोट दाखवत म्हणाले, त्या बंगल्यात. त्यांना पाहून आणि त्यांचे उत्तर ऐकून संतोष यांची बोबडीच वळली. संतोष यांनी कसाबसा जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढला. संतोष यांना घराकडे असे घाबरत पळत येत असल्याचे पाहून सगळे घाबरले. अहो, काय झालं? सगुणाने विचारलं. आपल्या घरी पाहिलेले तेच ते आत्मे आहेत, थरथर कापत संतोष यांनी सांगितलं. चला निघू लवकर. असे म्हणून त्यांनी घराला कुलूप लावलं आणि ते तिथून निघून गेले. त्याच दिवशी रात्री संतोष आणि सगुणा महादेव यांना भेटले आणि घडलेला वृत्तांत सांगितला. बघू काय आहे ते. जाऊ आपण उद्या तिथे. पण आपल्याला तिथे रात्रीच जावे लागेल, कारण रात्रीच त्या आत्म्यांशी संवाद साधता येईल, महादेव म्हणाले. रात्रीचे 9 वाजले होते. सगुणा आणि संतोष महादेव यांच्या बरोबर बंगल्यात आले. त्यांनी कुलूप उघडलं.
महादेव यांनी काही मंत्र म्हणत एक तांदूळाचं रिंगण आखलं. या बसा आत रिंगणात, महादेव म्हणाले. तसे सगुणा आणि संतोष त्या रिंगणात जाऊन बसले. काहीही झालं तरी या रिंगणातून बाहेर जायचं नाही असं महादेव यांनी त्या दोघांना सांगितलं आणि त्यांच्या पूजेला सुरुवात केली. त्यांनी अग्नी निर्माण केला. 2 तास झाले तरी काहीही झालं नाही. आता त्यांनी तेल टाकून अग्नी वाढवला. तसे ते पुरुष, ती बाई आणि तो मुलगा त्यांच्या समोर उभे ठाकले. त्यांचं रूप बघून सगुणा आणि संतोष यांचा थरकापच उडाला. महादेव मात्र शांत होते. त्यांनी त्या आत्म्यांकडे रोखून पाहिलं आणि त्यांच्यावर आणलेलं भस्म टाकलं. तसे ते आत्मे काहीतरी बडबडायला लागले. सगुणा आणि संतोष यांना काहीच कळत नव्हतं, पण महादेव यांचे संभाषण त्यांच्याशी चालू होतं. काही वेळाने महादेव यांनी काहीतरी मंत्र म्हणून त्यांच्यावर आणलेलं पाणी शिंपडलं. तसे ते आत्मे गायब झाले. चला निघू इथून लवकर, महादेव म्हणाले. महादेव असं म्हणत आहेत म्हटल्यावर ते दोघे तडक काहीही विचार न करता तिथून निघाले. त्यांच्या जुन्या घरी आले. संतोष आणि सगुणा काही विचारणार त्याच्या आत महादेव बोलू लागले. तुम्ही फार मोठी चूक केली आहे ते घर घेऊन. ती वास्तू अशुभ आहे. त्या घरात कोणीच राहू शकत नाही. त्या आत्म्यांची ताकद प्रचंड आहे. ती संपूर्ण वास्तू झपाटलेली आहे. ते ऐकताच संतोष आणि सगुणा यांच्या पायाखालची जमीनच सरकली. महादेव पुढे बोलू लागले. माझ्या आणि त्या आत्म्यांच्या संवादात मला जे कळालं ते तुम्हाला सांगतो. या घराचे मालक प्रचंड श्रीमंत होते आणि तेवढेच नीच प्रवृत्तीचे होते. त्यांचे अनेक बंगले निरनिराळ्या शहरात होते. त्यांच्या पत्नीचे त्यांच्या तरुण वयातच निधन झालं. त्यांचा एक मुलगा तेव्हा अमेरिकेत शिकायला होता, त्यामुळे ते त्या बंगल्यात एकटेच राहत होते. त्याच घरी एक नवरा बायको कामाला होते. त्या दोघांना ते मालक कायम सांगायचे की हा बंगला आता तुमचाच आहे, तुमच्या नावावर लवकरच करणार आहे. त्यामुळे त्या दोघांच्यात लालच निर्माण झालं होतं. त्या मालकाला ती बाई फार आवडत होती. तो तिच्या सौंदर्याने तिच्याकडे आकर्षित झाला होता. पण तिचा नवरा मध्ये होता. एके दिवशी ती तिच्या माहेरी गेली असताना अचानक धोक्याने त्याने तिच्या पतीला मारून टाकलं आणि याच बंगल्याच्या आवारात पुरलं. मालकाने त्या बाईला फोन करून तिचा नवरा बेपत्ता झाल्याचे सांगितले. तशी ती लगेच परत आली. काही दिवस तसेच गेले. त्या बाईनेही आता तिचा नवरा परत येण्याची आशा सोडून दिली होती. तसे त्या मालकाने त्या बाईला कधी दागिने, पैसे असे द्यायला सुरुवात केली आणि आपल्या मनातील इच्छा तिला सांगितली. त्याने तिला तो तिच्याशी लग्न करणार आहे असे खोटे सांगितले आणि डाव साधला. तिच्याशी त्याने शरीर संबंध ठेवायला सुरुवात केली. तिने सुद्धा एवढं भरभरून सुख आता मिळणार या लालची पोटी त्याला काही विरोध केला नाही. अशातच एक दिवशी तिला दिवस गेले आहेत असे तिनं सांगितलं आणि लग्नाबद्दल विचारलं. तेव्हा त्याने लग्नाला विरोध केला आणि तिला हकलून द्यायला लागला. आपण फसलो गेलो असल्याचे लक्षात येताच तिने त्याला पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली आणि त्याच क्षणी त्याने तिला त्या बेसिन शेजारील भिंतीवर डोके आपटून ठार मारली. तो बंगला त्यांच्या नावाने होणार असल्याची इच्छा अपूर्ण राहिल्याने, ते फसले गेले असल्याने त्यांना मुक्ती मिळू शकली नाही. कित्येक वर्षे हा बंगला तसाच पडून होता. जणू काही ते आत्मेच त्या बंगल्यात राहत होते. अचानक तुम्ही राहायला आल्यानं त्यांचा रोष तुमच्यावर उठला. पण महादेव, यावर काही उपाय? आमचे खूप सारे पैसे त्या बंगल्यात अडकलेत, संतोष म्हणाला. एक नक्की की तुम्ही परत तिथे राहायला जाऊ शकत नाही, कारण त्या आत्म्यांना बंदी तर बनवू शकत नाही. पण ज्या कारणामुळे त्या आत्म्यांचे अस्तित्व आहे ते कारणच जर नष्ट केलं तरच त्या आत्म्यांना मुक्ती मिळेल. ते ऐकून सगुणा आणि संतोष हवालदिलच झाले. पण तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात, महादेव म्हणाला. तसे त्यांच्या जीवात जीव आला. काय करता येईल? सगुणाने विचारले. तो संपूर्ण बंगला पाडावा लागेल. त्या आत्म्यांचा जीव त्या बंगल्यात अडकला आहे. जर तो बंगलाच पाडला तर त्यांचे अस्तित्व सुद्धा समाप्त होईल. पण तरीही त्या जागी कुठलीही वास्तू पुन्हा उभी करणे धोक्याचे ठरू शकते. त्यापेक्षा तो बंगला पाडून ती जमीन विकून तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. माझ्या ओळखीत एक ट्रस्टी आहेत जे निरनिराळ्या शहरात रामाची मंदिरे बांधतात. त्यांना तुम्ही ही जागा विकू शकता. म्हणजे तिथे ते भव्य राम मंदिराची उभारणी करू शकतील आणि ती जागा पवित्र होईल, महादेव म्हणाले. आम्हाला मान्य आहे, सगुणा आणि संतोष एकदम म्हणाले.
त्यानंतर काही दिवसांनी तो बंगला पाडला गेला. ती जमीन त्या संस्थेला विकून सगुणा आणि संतोष यांना त्यांचे पैसे मिळाले आणि त्या ठिकाणी भव्य राम मंदिराचा पाया रचला गेला. ईश्वराच्या तेथील अस्तित्वाने त्या आत्म्यांना आपोआपच मुक्ती मिळाली. पुन्हा अशी चूक हातून घडू नये यासाठी सगळ्यांनी देवाची प्रार्थना केली आणि संकटातून वाचवल्याबद्दल घोले कुटुंबाने महादेव आणि ईश्वराचे आभार मानले.